नमस्कार श्रोते हो. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अशोक राणा, इतिहास संशोधक. नेहमीप्रमाणे आपण त्यांच्याकडून भारतीय मातृदेवतांची माहिती जाणून घेत असतो. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. त्यांच्याकडून आपण भाग 1 मध्ये जाणून घेतलं निऋती या मातृदेवतेबद्दल, आणि तिथून पुढे आपली सिरीज चालू झाली. आजपर्यंत आपण 20 भाग पूर्ण केलेत भारतीय मातृदेवतांचे. भाग 2 मध्ये आपण लक्ष्मी, भाग 3 महिषासुरमर्दिनी, भाग 4 सातीआसरा, कामाख्या, माया, रेणुका, चामुंडा, सीता, राधा अशी पहिल्या 10 भागांची आपली मालिका झाली. त्यानंतर आपण परत 11व्या भागापासून कंटिन्यू केलं. 11व्या भागात मनसा, 12व्या अमावस्या, 13 भाग दिती, 14व्या भागात अदिती, 15 धनु, 16 सटवी, 17 कद्रू, 18 पद्मावती, 19 डाकिनी आणि 20व्या भागात आपण जो शेवटचा भाग ठरला जीवती व हरिती. या 20 भागांचा व्हिडिओ तुम्ही मराठी दर्शन या चॅनलवर पॉडकास्ट मेनूमध्ये डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट आहे, त्यामध्ये तुम्ही ही माहिती जाणून घेऊ शकता. त्याबरोबरच आपला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. सर, आज आपण 21व्या भागात आहोत. 21व्या भागामध्ये आज आपण कोणत्या मातृदेवतेबद्दल माहिती घेणार आहोत? तुम्हीच जाहीर करा आणि सुरू करा. आपण आज तारा या मातृदेवतेविषयी माहिती पाहणार आहोत. ओके. तारा हा शब्द ऐकल्याबरोबर स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हे गाणं आपल्याला आठवतं. तर अर्थातच त्या ताऱ्याशी संबंध असलाच पाहिजे त्याचा. आणि माझं असं मत झालेलं आहे की भारतात ज्या काही बऱ्याचशा मातृदेवता प्रस्थापित आहेत त्यातल्या काही बाहेरून आलेल्या आहेत. तर त्या तारा सुद्धा बाहेरून आली आहेत. तर बाहेरून कुठून आली आहेत? तर इराक, आजचा जो इराक आहे त्याच्या काही भागाला मेसोपोटेमिया असं म्हणत असतात. मेसो म्हणजे मध्ये, मेसोचा अर्थ मध्य असा होतो. म्हणजे असिरिया आणि बॉबिलोनिया हे जे 2 प्राचीन देश होते ते देश टायग्रिस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या दुआबात होते. तर त्या ठिकाणी एक इनान्ना नावाची मातृदेवता होती. आपण तिच्याबद्दल पाहूया पुढे, कारण येणारं जे माझं पुस्तक आहे आशियाई मातृदेवता त्यामध्ये इनान्ना बद्दल सुरुवातीलाच माहिती आली आहे. तर इनान्ना ह्या मातृदेवतेचा संप्रदाय जेव्हा बॉबिलोनियात गेला तेव्हा तिचं नाव इस्तर असं झालं. इस्तर इस्तर ही मातृदेवता अतिशय लोकप्रिय होती साधारणतः 5000 वर्षापूर्वी. आजही तिची मंदिर आहेत. आता हा जो देश आहे इराक हा मुस्लिम देश असल्यामुळे त्या ठिकाणी तिची आराधना उपासना काही चालू नाही, पण अवशेष आहेत. म्हणजे त्या लोकांना तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे. तर ही जी मातृदेवता इस्तर आहे हिचे जे उपासक आहे ते जेव्हा ग्रीसमध्ये गेले, ग्रीस देश आहे लागूनच, युरोप मधला देश आहे तो. आपण ज्या देशाबद्दल बोलतो इराक हा आशिया खंडातला आहे, पण हा जो देश आहे ग्रीस हा युरोप खंडातला महत्वाचा देश आहे, प्राचीन देश मानला जातो. तर त्याच्यामध्ये जेव्हा त्या तारा या आपल्या इस्तार या मातृदेवतेचा संप्रदाय वाढला तेव्हा तिचं नाव अस्तार्ते झालं. अस्तार्ते म्हणजे आपण आशियाई मातृदेवतानंतर पाश्चात्य मातृदेवतांविषयी जेव्हा माहिती पाहू अस्तार्तेबद्दल माहिती पाहू. नंतर मग रोम हा लागूनच, ग्रीसचा लागून असलेला रोम हा आता इटाली आपण त्याला म्हणतो. तर त्या देशामध्ये जेव्हा तिला संप्रदाय वाढला तेव्हा तिला ॲस्टोरेक्स म्हटलं गेलं. आणि मग ज्या संप्रदायाचा स्वीकार केलेला आहे की ज्या प्रदेशामध्ये तिची उपासना चालू होती त्या काळात, तेव्हा त्या प्रदेशातल्या काही धारणा, धार्मिक धारणा आणि काही समजुती सुद्धा त्यात जुळलेल्या असतात. आणि कोणत्याही उपासना संप्रदायाचा प्रभाव वाढला की मग तिच्याबद्दल आस्था असणारे, प्रेम असणारे अनेक लोक येतात. तेव्हा त्या लोकांना रिझवण्याकरता काही ट्रिक्स लोक करतात. त्या ट्रिक्स काही अंतर्भाव अस्तार्ते आणि ॲस्टोरिसच्या रूपात झालाय. आणि मग त्या मातृदेवतेचा संप्रदाय जेव्हा भारतात आला तेव्हा ती तारा झाली असं माझं मत अभ्यासाची झालंय. त्याला कारण असं आहे की इनान्ना, इस्तार, अस्तार्ते, ॲस्टोरेट हे सारखे उच्चार, इनान्ना वगळलं तर बाकी सगळे उच्चार सारखे आहेत.
त्याच्यामध्ये तारा हा शब्द आहे, स्टार. आता ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आता यात लिटिल स्टार हा शब्द आहे इंग्लिशमध्ये, पण तो ईस्टर पासून आलेला आहे. आणि या ज्या सगळ्या मातृदेवतांचा उल्लेख मी केला, त्यांचं चिन्ह तारा आहे, स्टार हे त्यांचं चिन्ह आहे. हा, हे सूत्र एक आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या संप्रदायाचा जो दिवस आहे उपासनेचा तो शुक्रवार आहे. आणि शुक्रवार हा जो दिवस आहे, शुक्र तारा ही संबंधित आहे. शुक्र तारा हा प्रेमाचा तारा आहे. तर अशा तऱ्हेने हे समान सूत्र या सगळ्या मातृदेवतात आढळतं. आपल्याला आज वाटतं की इराकमधून कशी काय भारतात तारा आली, तर हे देश खूप दूर नाही आहेत. म्हणजे अफगाणिस्तान आपल्याला लागून असलेला देश आहे, पंजाबला लागून पाकिस्तान आहे, आणि अफगाणिस्तान हा काश्मीरला लागून आहे. तर या मार्गाने बरेच व्यापारी म्हणजे चीनमध्ये जाण्याकरता, आणि भारतातूनही काही माल चीनमध्ये जातो, त्याला सिल्क रोड म्हणतात, ज्यात रेशमाचा धागा किंवा रेशमाची वस्त्र ही विकली जात होती. तर ह्या सिल्क रोडमुळे जगभर या व्यापाऱ्यांचा प्रवास होत होता. त्यातून ते सोबत आपल्या मातृदेवता घेऊन जात होते. त्यामुळे इकडून तिकडे काही मातृदेवता जाणं, ते तिकडून इकडे काही मातृदेवता येणं हे अतिशय स्वाभाविक आहे. आज आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं की ते मुस्लिम देश आहे, तिथून कशी आली असेल. आणि विशेषतः तारा ही मातृदेवता बौद्ध धर्मात खूपच लोकप्रिय आहे. कारण आपल्या भारतामध्ये आणि जगभर तंत्र संप्रदाय आहे. आणि तंत्र या शब्दाचा अर्थ होतो, आता इंग्लिश आपण अर्थ काढला तर टेक्निक असा होतो, पण तंत्र शब्दाच्या मुळाशी आपण गेलो. कॉम्रेड शरद पाटील यांनी या तंत्र शब्दाचा अर्थ अतिशय व्यवस्थित उलगडून दाखवलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की शेतीशी संबंधित जे विधी आहेत, प्रामुख्याने सुफलीकरण विधी, म्हणजे आपलं पीक चांगलं आलं पाहिजे यासाठी जे काही विधी जगातले सगळे लोक, सगळ्या संस्कृतीतले लोक करत असतात, त्याला तंत्र विधी असं म्हणतात. आणि त्या तंत्रामध्ये वैशिष्ट्य असं होतं की स्त्रियांना अतिशय महत्वाचं स्थान होतं. म्हणजे पुरुष देवता जी आहे ती स्त्रीशिवाय अपूर्ण आहे असं एक तत्वज्ञान त्यांचं आहे. आपल्याकडे स्त्री पुरुषाशिवाय अपूर्ण आहे असा एक समज पसरलेला आहे, आणि त्यामुळे स्त्रियांचं स्थान दुय्यम झालं आहे. जसं ख्रिश्चन धर्मामध्ये ॲडम हा मूल पुरुष मानला आहे, त्याच्या 10व्या पासळीपासून येऊ झाली, म्हणजे ती दुय्यम मानली गेली आहे. आणि तोच विचार किंवा ती संकल्पना इस्लाममध्ये आलेली आहे. आणि त्यामध्ये आदम आणि हव्वा असे 2 शब्द वापरले, पण त्यात हव्वाला दुय्यम स्थान आहे. पण हे तंत्र संप्रदाय जे होते त्याच्यामध्ये इतकं दुय्यम स्थान नव्हतं, एक तर सारखेपणा होता किंवा प्राधान्य होतं. आता तारा ही इतकी प्रधान आहे की ती अनेक देवतांशी जोडलेली आहे. प्रामुख्याने बौद्ध धर्माने तिला अतिशय जगभर लोकप्रिय केलं, पण तिचा जो संप्रदाय आजही तो बौद्ध संप्रदाय मानला जातो. आणि त्या ठिकाणी तारा शब्दाचा अर्थ बदलला. तर तारा शब्दाचा अर्थ तारणारी असा अर्थ झाला त्या ठिकाणी. आणि या शब्दाचं मूळ संस्कृतच्या तृ या धातूमध्ये शोधलं जातं. आणि ही तंत्र संप्रदायाची तारा बौद्ध देवतांच्या मालिकेत इसवी सनाच्या 6व्या शतकात समाविष्ट झाली. आणि तेव्हा तिला प्रज्ञा किंवा प्रज्ञापारमिता या नावाने संबोधलं गेलं. आता प्रज्ञापारमिता हे दशपारमिता ज्या आहेत, म्हणजे 10 प्रकारचं ज्ञान किंवा पारंगतता, त्यात प्रावीण्य मिळवणे, आणि हे ज्यांनी मिळवलं त्याला मग बोधिसत्व ही संकल्पना वापरली आहे, त्याला बोधिसत्व म्हटलं आहे. तर ही महायान पंथातली संकल्पना. महायान हा पंथ सनाच्या 1ल्या शतकामध्ये सम्राट कनिष्क याचा जो प्रधान होता अश्वघोष यांनी त्या संप्रदायाची निर्मिती केली. त्यामुळे बऱ्याचशा हिंदू धर्मातल्या मातृदेवता बौद्धांनी स्वीकारल्या आणि त्याला बौद्ध तत्वज्ञानामध्ये जोडलं. म्हणून या प्रज्ञापारमितेला सर्व बुद्धाची माता, जेवढे बुद्ध आहेत, म्हणजे बुद्धाचे जे आता आपल्याला एकच बुद्ध माहित आहे, भगवान गौतम बुद्ध, पण अनेक बुद्ध होऊन गेले. आणि त्यात 28 जसं 24 तीर्थंकर जैनांमध्ये आहे, तसं बोधिसत्व हे 28 आहेत असं बौद्धांची मान्यता आहे, महान पंथाची. तर त्यामध्ये एक अवलोकितेश्वर नावाचं एक बोधिसत्व आहे. आणि अभ्यासकांचं असं मत आहे की हिंदू धर्मातला जो विष्णू आहे त्याचंच बौद्ध रूप म्हणजे अवलोकितेश्वर. आणि हे अतिशय लोकप्रिय आहे. अगदी अजिंठ्याच्या लेण्यात त्याच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेपाळमध्ये तर अतिशय लोकप्रिय मानला जातो हा. आणि याचंच पुढे रूपांतर, स्त्री रूपांतर जे झालं ते चीन आणि जपानमध्ये फार लोकप्रिय झालं. तिथे क्वान इन नावाची देवता आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे माहिती पाहूच. तर क्वान इन हे जे स्त्री रूप आहे अवलोकितेश्वराचं, त्यातून कॅनॉन हा शब्द झाला. आता कॅनॉनचे
इलेक्ट्रॉनिक उपकरण आपण पाहतो, कॅमेरा आहे किंवा प्रिंटर आहे किंवा वॉशिंग मशीन आहे. हा कॅनॉन शब्द जो आहे कॉन इन साठी हे अवलोकितेश्वराचं स्त्रीरूप आहे. आता या ठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये आपल्या भारतात जे बौद्ध साहित्य निर्माण झालं त्यात या अवलोकितेश्वराची सहचरी म्हणजे आपण पत्नी सुद्धा म्हणायला हरकत नाही, सोबत राहते म्हणून, आणि तिचं एक स्त्रीरूप म्हणून तारा या मातृदेवतेचं स्थान बौद्धांमध्ये आहे. आणि तिला मैत्री आणि करुणा यांची साक्षात मैत्री, साक्षात मूर्ती असं म्हटलंय. ते तंत्र संप्रदायाच्या माध्यमातून बौद्ध परंपरेत सामावलेली ही मातृदेवता मुळात शाक्त धर्मातील शक्ती म्हणून प्रस्थापित झाली होती. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सर, एकंदरीत स्वरूप कसं आहे या मातृदेवतेचं? मूर्ती एक मूर्ती अभ्यासक म्हणून तुम्ही कसं सांगाल? हो, तिच्याबद्दल आपण पाहूया. त्यापूर्वी तांत्रिकांनी तारा ह्या मातृदेवतेचं वर्णन कसं केलं आहे. देवी भागवत नावाचं एक उपपुराण आहे. आणि भागवत हे जे महापुराण आहे हे वैष्णव संप्रदायाचं आहे. त्यात आपल्या कृष्णाचं महत्व आहे, विष्णूचं महत्व आहे. पण हे देवी भागवत हे पूर्णतः मातृदेवतेशी संबंधित, प्रामुख्याने दुर्गेशी संबंधित असे एक उपपुराण आहे. आणि त्याचा आणि भागवताचा काही संबंध नाही. भागवत महापुराणाबद्दल आपण यापूर्वी चर्चा केली होती. इसवी सनाचा 8वे ते 10वे शतक हा त्याचा काळ आहे. काही लोकांनी भागवताचा काळ हा इसवी सनापूर्व 2रे शतक मानलाय, पण ते अतिशयोक्त आहे. पण हे जे देवी भागवत आहे हे मात्र 1000 वर्षापूर्वीचं आहे. आणि त्याच्यावर भागवताचा प्रभाव आहे म्हणून देवी भक्त त्याला महापुराण म्हणतात. ते खरं आहे. महाराष्ट्रातला एक विद्वान होऊन गेला तंत्र संप्रदायाचा, नीलकंठ नावाचा. त्यांनी 18व्या शतकात त्याच्यावर टीका लिहिली आहे. त्यात 108 शाक्त पीठांपैकी किष्किंधापर्यंत हे तारा या मातृदेवतेचं पीठ असल्याचा उल्लेख केलाय. देवी भागवत या ग्रंथाबद्दल आपण पाहिलं यापूर्वी, तर तो तंत्राच्या अनुसार आहे. तंत्र संप्रदायावर त्याचा प्रभाव आहे. तांत्रिकांच्या इतर साहित्यातही तारा या मातृदेवतेचा उल्लेख आढळतो. त्यात तिला दशमहाविद्यापैकी एक म्हटलंय. दशमहाविद्या ही संकल्पना आहे. जसं आता वैदिकांची सरस्वती ही विद्येची देवता आहे, तसं तांत्रिकांनी 10 मातृदेवतांना विद्येच्या देवता म्हटलंय, त्यांना महाविद्या म्हटलंय. तर त्यामध्ये तारा या मातृदेवतेचा उल्लेख आहे. तिचा आता आपण जो मूर्तीशास्त्रानुसार तिचं काय वर्णन आहे तर महाप्रत्यंगिराधारिणी नावाचा एक ग्रंथ आहे. महाप्रत्यंगिराधारिणी या ग्रंथामध्ये तारा या मातृदेवतेची सर्वप्रथम नोंद घेतली आहे. त्यात ती श्वेतवर्णा म्हणजे पांढऱ्या रंगाची, विराक्तमुखी, तिचं मुख असं उजळलेलं, वज्रमालाधरा, तिने वज्राची माला धारण केलेली आहे. वज्र हे इंद्राचं वज्र म्हणून मानलं जातं, पण या ठिकाणी शक्ती आहे. बौद्ध धर्मामध्ये त्याचा वेगळा अर्थ आहे. वज्र हस्तात, तिच्या हातात वज्र आहे म्हणजे इंद्राचं वज्र आहे. अशा प्रकारची माहिती महाप्रत्यंगिराधारिणी या ग्रंथामध्ये आहे. कालांतराने तंत्र संप्रदायामध्ये तिला अतिशय महत्वाचं स्थान आलं आणि मंजुश्री मूलकल्प या ग्रंथात व्याधीग्रस्त लोकांनी व्याधीमुक्त होण्यासाठी तिचं पूजन करावं सांगितलंय. त्यात तिची जी नावं आहेत ती नावं पाहूया आपण. तिला भ्रुकुटी, लोचना, मामिका, श्वेता, पांढरवासिनी व सुतारा या नावाने संबोधलं. आणि यात सर्व महामुद्रा आहे असं म्हटलंय त्या मंजुश्री मूलकल्प या ग्रंथात. महामुद्रा हा जो शब्द आहे तो शब्द तंत्र संप्रदायामध्ये ज्या स्त्रिया योगिनी होत्या किंवा यक्षिणी होत्या त्यांच्याकरता वापरलाय. आता या तिच्या ह्या नावामध्ये भ्रुकुटी नावाचा एक शब्द आलेला आहे. भ्रुकुटीचा अर्थ भुवई असा होतो. आता भ्रुकुटी नावाची मातृदेवता औरंगाबादचं जे बौद्ध लेणं आहे, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे बौद्ध लेणे आहे. एक बिबिका मकबरा या म्हणजे अतिशय महत्वाच्या एक वास्तूच्या मागे बौद्ध लेणी आहे. त्यात भ्रुकुटी नावाची जी मातृदेवता ती तारा आहे. आता ज्या ग्रंथाचा आपण वर उल्लेख केला त्या तारा ही करुणामयी असून ती सर्व प्राण्यांची दुःख नाहीशी करते असं म्हटलंय. आणि तिचा जो कार्यक्षेत्र आहे ते भारताचा पूर्व भाग आहे प्रामुख्याने, पण जगभर ती पसरली आहे. म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की तारा ही मातृदेवता भारतातून बाहेर गेली. 10 महाविद्यापैकी एक असलेल्या तारेचं ध्यान जे आहे ते असं आहे. शवासीना कंठा कलित नृकरोटी परिलसत कपाल शिष्या मोत्पर पलरू चिरकर्मी त्रिनयनाम नवांभो दशामाम प्रकटर दभिमाम पृथकुचाम सदैव त्वाम ध्यायन जननीच जळो वाक्पती समहा. त्यात अर्थ आहे प्रेतावर बसलेल्या, गळ्यात नरकपालांच्या माळा घातलेल्या, कपाल, खड्ग
नीलकमल व सुंदर कात्री या वस्तू धारण करणाऱ्या त्रिनेत्र नवीन मेघाप्रमाणे श्यामवर्ण बाहेर आलेल्या दातामुळे भयंकर दिसणाऱ्या व मोठे स्तन असणाऱ्या अशा तुला ध्यानाद्वारे प्रसन्न करणारा मनुष्य मतिमंद असला म्हणजे तो अगदी बिंडोक असला तरी बृहस्पतीप्रमाणे विद्वान होईल. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या मातृदेवतेच्या ध्यानाने एखादी व्यक्ती विद्वान होऊ शकते हा एक समज आहे. त्याला आपण अंधश्रद्धा म्हणूया किंवा धारणा आहे. पण तिचं महत्व वाढवण्याकरता त्यांनी जे वर्णन केलं ते वर्णन मात्र कापालिक नावाचा जो संप्रदाय तंत्र संप्रदायामध्ये होता त्या कापालिक संप्रदायातली ती मातृदेवता आहे असं या वर्णनातून दिसतं. तर हे तंत्र संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसार कुठे भयकारक असं वर्णन आहे तर कुठे सुखकारक आहे. शत्रूंना घाबरण्याकरता आपल्या उपास्य दैवतांच्या प्रतिमा भयकार करणाऱ्या परंपरा जगातील प्राचीन धर्मात होत्या परंतु त्यांचं सुखकारक रूप उपासकांना आकर्षित करणार असे. नरकपालांची माला म्हणजे नरकपाल म्हणजे मनुष्याच्या नरमुंड मालाही म्हणतात. कपाल शब्द कपाळासाठी वापरत असलो तरी या ठिकाणी तो संपूर्ण आपला डोक्याचा भाग आहे कवटी आहे त्याच्याकरता वापरलाय. शत्रूच्या विनाशाचे जे सूचक आहे तिच्या हातात नरकपाल आणि खड्ग हे तिच्या भक्तांच्या शत्रूंचा नायनाट करण्याचं लक्षण आहे. तर नीलकमल हे भक्तांच्या सुखशांतीचं प्रतीक आहे. तारेच्या हातातील कात्री ही दुःखनाशक मानली जाते. तिच्या मस्तकावर मुकुटाच्या जागी 5 नरकपालांची माला दाखवली. नरकपाल आलं की मग स्वाभाविकपणे कापालिक संप्रदायाचा उल्लेख येतो. ती पंचब्रह्म पंचप्रेत व पंचरुद्र यांची प्रतीकं मानलेली आहे. तारेच्या वर्णनात ज्या प्रेतावरती बसलेली आहे ते शिवाचं असतं. म्हणजे शिव आणि शक्ती यांच्यातला तो खरं म्हटलं म्हणजे संघर्ष आहे. पण हा संघर्ष निवड कोणाला नष्ट करण्याकरता किंवा नाहीसा करण्याकरता नाही तर त्यात दोघांच्याही मिलनाचा संकेत आहे. म्हणजे सुफलीकरणाची देवता आहे. म्हणजे आपल्या शेतीमध्ये पीक मोठ्या प्रमाणात यावं यासाठी ज्या प्रकारचे विधी स्त्री पुरुष संभोगाचे विधी जगभर चालतात ते चालत होते तर तशा प्रकारे शिव आणि शक्तीचं मिलन त्यातून जगाची निर्मिती अशी एक संकल्पना आहे. म्हणजे शिवशक्ती सामरस्य त्या शक्तीचं प्रभुत्व आहे म्हणजे स्त्रीचं प्रभुत्व आहे. तंत्र संप्रदायातील अघोरी साधनाचं स्वरूप या वर्णनातून आपल्या पुढे येतं. आणि कसं आहे हे अघोरी साधनाचं रूप ते आता पाहूया. तंत्र संप्रदायातील संकेतानुसार स्मशान ओसाड घर निर्जन स्थळी असणारं देवालय किंवा घनदाट अरण्यातील जागा मंत्र जपासाठी योग्य असते. अशा ठिकाणी युद्धात शत्रूने मारलेल्या एखाद्या माणसाच्या प्रेतावर त्या 6 महिन्याच्या मृत बालकावर बसून मंत्राचा जप करायचा असतो. यावेळी मंत्राच्या दशांश संख्येने दुधात तुपात भिजवलेल्या लाल कमळांचं हवन करायचं असतं. त्यानंतर स्त्रीची पूजा करायची असते. त्याचप्रमाणे चव्हाट्यावर बलिदान केल्यावर मंत्र सिद्ध होतो. असा मंत्र सिद्ध झाल्यावर त्याचं प्रात्यक्षिक करण्यात येतं. मूल जन्मल्यावर 2 दिवसात सुवर्ण शलाका म्हणजे सोन्याच्या कांडीनं त्याच्या जिभेवर वरील मंत्र लिहिला तर 8व्या वर्षी तो मुलगा मोठा पंडित होतो. अशी तारा या मातृदेवतेच्या पूजकाची श्रद्धा आहे. आपल्या साऱ्या इच्छा मंत्रामुळे पूर्ण होतात अशी त्यांची समजूत आहे. खरं म्हटलं म्हणजे मंत्रामध्ये अशा प्रकारची कोणतीही शक्ती नसते. विद्वत्ता तुम्हाला निर्माण करायची असेल तर अभ्यास करावा लागतो अध्ययन करावं लागतं खूप कष्ट करावं लागतात. अशा प्रकारच्या कोणत्याही मातृदेवतेच्या पूजेनी किंवा त्यांच्या कर्मकांडाने विद्वत्ता येत नाही. असं जर झालं असतं तर मग शाळा महाविद्यालय बंद झाली असती आणि पठण पाठण अध्ययन अध्यापन या क्रियांना काही अर्थ राहिला नसता आणि तांत्रिकांनी ग्रंथ निर्मिती केली नसती. म्हणजे ग्रंथांची निर्मिती करायची गरज नाही किंवा पूजा करायची ज्ञान मिळवायचं असं कधी नसतं. अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे. भारतीय वाङ्मयामध्ये सर्वात जास्त संख्येने तंत्र संप्रदाय ग्रंथ निर्माण झाले. त्या तंत्र मंत्र व यंत्रावर भर असला तर जीवनोपयोगी विज्ञानावरही खल केलेला आहे. चित्र शिल्प नृत्य स्थापत्य संगीत व साहित्य या ललित कलांमध्ये भारताने जी प्रगती केली त्यात तंत्र संप्रदायाचं योगदान फार मोठं आहे. तंत्राच्या ह्या सकारात्मक बाजूकडे डोळेझाक करून अद्भुत व भयकारक अशा त्याच्या स्वरूपाचं जे महत्व सांगितलं गेलं ते मात्र चुकीचं आहे. आणि त्यात अघोरी जे काही विधी होतं ते त्या विधीबद्दल प्रचंड भीती आणि तिरस्कार निर्माण झाल्यामुळे कदाचित हे तंत्राच्या विरोधकांनी केलं असू शकतं असं एक मत आहे. तंत्रामधील मंत्र हे मानसिक शक्ती वाढवणारे असावेत. त्यामुळे तारेच्या उपासनेत अजूनही त्यांना महत्वाचं स्थान आहे. यापैकी एक मंत्र आजही तिबेटमध्ये प्रामुख्याने ही तारा महत्वाची मातृदेवता आहे. तर तिच्यामध्ये तिचं जे काही मंत्र तंत्र आहे ते आपण पाहूया. तिबेटी तारा भक्त ओम तारे तुत्तारे तुरे स्वाहा
या मंत्राने तारा या मातृदेवतेची उपासना करतात. आणि मग तारे म्हणजे काय, तर तारे म्हणजे संसारातील सर्व दुःखापासून मुक्ती असा अर्थ तिबेटी तारा संप्रदायात आहे. त्या शारीरिक, भावनिक, कार्मिक, जागृत व समाज मान्यतेचा समावेश आहे. जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजार इत्यादी सर्व संसार तापापासून मुक्त करणारी तारा माता आहे असं तारे या शब्दातून सूचित झालंय. आता दुसरा शब्द आहे तुत्तारे. या मंत्रातला आपल्या अष्टभयापासून मुक्तता असा या शब्दाचा अर्थ तिबेटी तारा संप्रदायात रूढ आहे. आग, पाणी, वारा, जमीन आणि चोर व हिंस्र पशु यांच्यापासून होणारी इजा त्याला अष्टभय म्हणतात. परंतु मुख्य धोका असता तो अज्ञान, बांधिलकी, क्रोध, प्रौढी, मत्सर, कृपणता, संशय आणि चुकीची दिशा. यामध्ये 8 गोष्टी आपल्या मनाला त्रासदायक असतात. पण ते 8 धोके आहेत असं बौद्ध धर्म मानतं. आता मी ज्या बिबिका मकबरा या ठिकाणाचा उल्लेख केला आजच्या संभाजीनगरमध्ये असलेला, त्याच्या मागे जी बौद्ध लेणी आहे त्यामध्ये ज्या बौद्ध लेण्याचं प्रवेशद्वार आहे त्यात अष्टभयाचं शिल्प आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अजिंठ्याच्या लेण्यामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बौद्ध लेण्या पाहायला जाल त्या ठिकाणी अष्टभयाचं शिल्प असतं. आणि त्याच्या मागे बुद्ध हे अष्टभयापासून मुक्त करतो अशी भावना आहे. या ठिकाणी तारेला ते श्रेय दिलंय. बुद्धाची जागा तारेने घेतलाय आणि तारेचा आश्रय ज्यांनी घेतला त्या मनुष्यात त्यापासून मुक्ती मिळते. आता तुरे नावाचा एक शब्द यात आलाय. त्या तुरेचा अर्थ होतो रोगापासून मुक्तता. 4 आर्य सत्यापैकी दुःख मुक्ती हे असत्य तुरे या शब्दापासून व्यक्त झालाय. अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे. या कारणापासून मुक्ती देणारा शब्द म्हणजे तुरे होय. आता शेवटी एक शब्द आहे सोहा. वैदिकांच्या किंवा तांत्रिकांच्या मंत्रामध्ये स्वाहा नावाची एक शक्ती मानली आहे. स्वाहा आणि स्वधा या 2 शक्ती मानल्या. या ठिकाणी स्वाहा शब्दाच्या जी सोहा शब्दाला तिबेटी परंपरेतला आहे. या शब्दाचा अर्थ आपल्या मार्गाची मुळं आपल्या हृदयात खोलवर रुजली पाहिजेत असा होतो. तारेच्या आश्रयात आलेल्या भक्ताच्या हृदयात तिचे आशीर्वाद पोचतात. त्यामुळे धम्म मार्गाची मुळं त्याच्या हृदयात रुजतात. तिबेटी बौद्ध धर्मात या मंत्राने तारा या मातृदेवतेची आराधना केली जाते. मंत्र हे तंत्र संप्रदायाचं वैशिष्ट्य त्या तिबेटी बौद्ध धर्माने स्वीकारलं आहे. आणि आता तिचा संप्रदाय खूप पसरलेला आहे. तर तो बौद्ध धर्मात तिला महत्व आहे. पण इतरही धर्मामध्ये तिचा स्वीकार कसा केला गेलाय ते पाहूया. बौद्ध तंत्र संप्रदायात अतिशय महत्वाची मानली गेलेली ही तारा ही मातृदेवता इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंत अतिशय लोकप्रिय झाली होती. या काळात उत्तर भारतात घरोघरी तिच्या मूर्ती होत्या. बौद्ध तांत्रिक प्रभावाची ती खूण आहे. या प्रभावाखाली तारेची मंदिरे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. तिच्या निर्मितीमागची कथा मात्र मजेशीर आहे. ती कथा आपण आता पाहूया. या कथेत म्हटलं की अमिताभ या ध्यानी बुद्ध, बुद्धाचं एक रूप आहे अमिताभ हे ध्यानी बुद्ध, त्याच्या नेत्रातून जो निळा किरण निघाला त्यातून तारा उत्पन्न झाली. याशिवाय तिच्या निर्मितीविषयीच्या अनेक कथा, अनेक ज्याला मिथक म्हणू, ती बौद्ध वाङ्मयात आहे. तारा या 5 ध्यानी बुद्धांच्या शक्ती म्हणून मानल्या जातात. त्यांची संख्या 108 असल्याचं तिबेटी तारा भक्त मानतात. अभ्यासकांच्या मते तारा या मातृदेवतेचा उगम तिबेटी परंपरेत आहे. तेथूनच ती बौद्ध व हिंदू धर्मात आली. तिबेटमध्ये सर्व प्रकारच्या तारांची चित्र संग्रहित करण्यात आली आहे. बहुतांश तारा प्रतिमामध्ये ती बसलेल्या स्थितीत दाखवतात. परंतु जेव्हा या अवलोकितेश्वरांच्या सोबत असतात तेव्हा त्यांची उभी स्थिती असते. तारांचे 5 प्रकार असून त्या 5 रंगाच्या आहेत असं तिबेटी बौद्ध मानतात. त्यापैकी हरित तारा व श्वेत तारा अतिशय प्रचलित आहेत. हरित तारेचं खदिरवनी, वश्यतारा, आर्यतारा, महत्तरी, वरद, दुर्गोत्तारणी, धनद, जांगुली व पर्णशक्ती असे प्रकार आहे. आणि या प्रकारामधून अष्टमहाभय, मृत्युवंचना, चतुर्भुज, षडभुज, विश्वमाता, कुरुकुल्ला व जांगुली हे श्वेत म्हणजे गौर तारेचे प्रकार आहे. याशिवाय वज्र, जांगुली, पर्णशौरी, भ्रुकुटी व प्रसन्न तारा हे पीत म्हणजे पिवळ्या तारेचे, तर एक जटा व महाचीन हे नील तारेचे प्रकार आहेत. 5व्या क्रमांकाची रक्ततारा म्हणजे लाल रंगाची तारा कुरुकुल्ला या नावाची आहे. तारेच्या डाव्या हातात कमळ तर उजवा हात अभय मुद्रेत असतो. उग्र व सौम्य अशी रूप बौद्ध तांत्रिकांनी कल्पलेली असून वेगवेगळ्या हेतूने त्यांच्या उपासना रूढ केल्या. त्यामुळे त्यांचा संप्रदाय तिबेटमध्ये पसरला. उत्तर भारतात तो याच कारणाने वाढला. बच्छराज नावाच्या राजाने तारादेवीचं मंदिर बांधल्यामुळे तारापूर नावाचं एक स्थळ आहे, हे क्षेत्र निर्माण झालं. आज एक जैन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जैनांनी सुद्धा ताराला स्वीकारलाय असा त्याचा अर्थ होतो.
माघ महिन्यात बंगाली स्त्रिया ताराव्रत करतात. या व्रतामध्ये सूर्य, चंद्र व तारे यांची संध्याकाळी पूजा करतात. म्हणजे तारा शब्दाचा संबंध स्टार या शब्दाशी आहे यातून सिद्ध होतं. मुली यावेळी आपल्या पावलावर चंद्र, सूर्य, तारे यांच्या आकृत्या काढतात. सायंकाळी अंगणात 16 ताऱ्यांची रांगोळी काढून तिच्यावर दुर्वा वाहतात. तारे उगवले की वस्त्राची एक गाठ मारीत एक तारा बांधला, 2 तारे बांधले असं त्या म्हणतात. अशा 16 तारे बांधल्यावर घरात जाऊन मुली रात्रभर बाहेर येत नाहीत, घरातूनही ताराकडे पाहत नाहीत. 4थ्या दिवशी या व्रताचं उद्यापन करतात. या व्रतामागे शिवासारखा पती, कार्तिकेय व गजाननासारखे पुत्र व लक्ष्मी सरस्वती सारख्या मुली आणि शृंगी भृंगी सारखे नोकर मिळावेत अशी अपेक्षा असते. या फलप्राप्ती करता तारा व्रत बंगाली स्त्रिया करतात. गुजराती स्त्रियाही कार्तिक महिन्यात हे व्रत करतात. पहाटे उठून एका ताऱ्याकडून नदीत स्नान करावं असं या व्रताच्या विधीत सांगितलेलं आहे. आता आपण बौद्ध परंपरेत तारा शब्दाचा अर्थ तारणारी असा घेतला. या ठिकाणी स्पष्टपणे आकाशातला जो तारा आहे, विशेषतः शुक्र तारा, त्याच्या उपासनेचा विधी आहे हे स्पष्ट होतं. आपण गुजरात आणि बंगाल इथल्या ताराव्रताचा संबंध ताऱ्याशी कसा हे पाहिलं तर या ठिकाणी मात्र बौद्धांच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ आहे. आणि बौद्ध तत्वज्ञानामध्ये 4 आर्य सत्याची तारेची उपमा तिचा संबंध जोडलाय, परंतु तारा शब्दाचा तो रूढ अर्थ आहे. या तारा शब्दाचा इंग्रजी स्टारच्या पार्श्वभूमीवर तपासून पाहिला तर अर्थ स्टार, इस्टर या मातृदेव संबंध यांचा संबंधित शब्द असल्याशिवाय आठवल्याशिवाय राहत नाही. मातृदेवतांच्या उपासनेत तारा या चिन्हाला अतिशय महत्व काय आहे? शक्तीचं प्रतीक म्हणून तारा चिन्हाकडे का पाहिलं जातं? आपण जर पाहिलं ख्रिश्चन धर्मामध्ये डेव्हिडचा तारा म्हणून प्राचीन मातृदेवतेच्या संप्रदायाचा उल्लेख येतो. त्याला सॉलोमनचा शिक्का असे म्हणतात. भारतात शुक्राची चांदणी म्हणून ते प्रेमाचं प्रतीक ठरलंय. या बागे तंत्र संप्रदायातील एक संकेत आहे. जो आडवा त्रिकोण आहे ते स्त्रीत्वाचं, तर उभा त्रिकोण हे पुरुषत्वाचं प्रतीक आहे. दोहोंच्या मिलनातून हा तारा तयार होतो. आता हा जो तारा आहे त्याला इंग्रजीत पेंटॅकल म्हणतात. पेंटॅकल हा शब्द ख्रिश्चन धर्मात अतिशय प्रसिद्ध आहे. प्रेमाचं प्रतीक असलेल्या विनस्त चिन्ह चांदणी असं म्हणतात. ईस्टर्न स्टार किंवा आपण आता पाहतो की इस्टार, अस्तार्ते ही जी नावं आहेत ती प्राचीन मेसोपोटेमियन मातृदेवतेच्या नावानं असलेला स्टार शब्द प्राचीन काळापासून स्त्री शक्तीचं प्रतीक प्रचलित आहे. हे यातून सिद्ध होतं. जसं आता ईस्टर संडे हा एक सण आहे ख्रिश्चन धर्मामध्ये, तो सुद्धा ईस्टर पासून आला आहे. म्हणून जे सुरुवातीला मी सांगितलं की ईस्टर पासून तारा ही मातृदेवता विकसित झाली ते या सगळ्या उदाहरणामधून स्पष्ट होतं. खरं आहे सर. ईस्टर्न म्हणजे पूर्वेकडील देश असं आपण म्हणतो ना, ईस्टर्न. हो. तर ईस्टर्न करेक्ट. हाही शब्द बरोबर आहे. तुम्ही ईस्टर्न म्हटलं ना. हा पूर्वेकडला ईस्ट वेस्ट म्हणतो आपण. त्यातला ईस्टर्न हाही शब्द या ईस्टर ह्या मातृदेवतेशी संबंधित असावा असं मला वाटतं. ईस्टर्न टाइम झोन आपण जे युएस मधलं जे टाइम जे सांगतो ते EST मध्ये सांगतो. ईस्टर्न टाइम झोन. आणि सर स्टार या शब्दाचा प्रॉपर मराठी अर्थ हा ताराच आहे. त्याच्यामुळे संबंध लावण्याची गरज नाही, तर ते त्याच्यावरून अर्थ पडलेला असं हे सांगता येईल. आणि स्पष्टच आहे. आणि मला जरा थोडंसं यांच्या मूर्तीबद्दल विचारलं होतं मी तुम्हाला. म्हणजे मूर्तीचं लक्षण आपण पाहिलं ना. आपण मूर्तीचं लक्षण पाहिलं आपण वर. श्वेत तारा आणि हरित तारा आणि लाल, म्हणजे त्याला लाल लोहित किंवा आणखी एक शब्द आहे रक्ततारा. हे जे आहे याची चिन्ह, म्हणजे आपण जर थोडंसं शोध घेतला आपल्या इंटरनेटवरती ह्या तारांचे सगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्त्री रूपातच ते आहे प्रामुख्याने. आणि तिच्या हातात आपण पाहिलं की डाव्या हातात कमळ आहे, उजव्या हात अभय मुद्रित आहे. आणि उग्र व सौम्य अशी दोन्ही रूपं बौद्ध तांत्रिकांनी कल्पली आहे. आता हे जे तिचं मूर्ती शास्त्रामध्ये केलेलं वर्णन, वर देणारी आणि तुमच्या दुःखांना तारणारी म्हणून ती अशा तऱ्हेने एका हातात कमळ तर दुसरा हात अभय मुद्रेत असतो. तुम्हाला मनात कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होऊ नये अशा प्रकारचं अनेक रंग आहेत. त्यात 5 रंग सांगितले आहेत. तिबेटी बौद्ध धर्मात हरित तारा, श्वेत तारा तर महत्वाचे आहेत, पण सोबत आणखी लाल ताराही आहे. तर अशा तऱ्हेने हे वर्णन बौद्ध तंत्र संप्रदायात आहे, तिबेटी संप्रदायात आहे. आता यात त्यांनी कथा सांगितलेल्या आहे की
अमिताभ नावाच्या ध्यानी बुद्धाच्या नेत्रातून निराकरण निघाला. नील तारा नावाची सुद्धा तारा आहे. अशा 5 तारा तिबेटी बौद्ध धर्मात आहे. आपल्याकडे हिंदू धर्मात एवढे की तारेचे प्रकार नाही आहेत. म्हणजे तारा ही मातृदेवता बौद्ध धर्मात जास्त प्रचलित होती, जास्त लोकप्रिय झाली, त्यामुळे तिचे प्रकारही जास्त झाले आणि तिच्या मूर्ती सुद्धा निर्माण झाल्या. आपण मुंबईचं जे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे फोर्टमध्ये, तर त्याच्यामध्ये एक बौद्ध धर्माचा एक कक्षच आहे वेगळा. आणि तो कक्ष आपण पाहिला म्हणजे ज्या आता आपले जे आता श्रोते आहेत त्यांना मुंबईला जाऊन किंवा मुंबईला जे राहतात त्यांना हे शक्य असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तारेचे खूप प्रकार पाहायला मिळतात. अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत, तर आपण त्या पाहायला हरकत नाही. हिंदू धर्माची तारा आहे ती साधी आहे, ती तारेची हिंदू धर्मातली मंदिरं पाहिली. जैन धर्माची तारा आहे पण ती दुय्यम देवता आहे. पण इथे बौद्ध धर्मात ती बुद्धाच्या सोबत म्हणजे अवलोकितेश्वराची ती सहचरी म्हणून तिला म्हटलंय आणि बुद्धाची माता म्हटलंय. म्हणजे इतकं तिचं महत्वाचं स्थान आहे. हा, बौद्धांमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे तिला. जसं आता जैन धर्मामध्ये पद्मावतीचं स्थान आहे तसं बौद्ध धर्मामध्ये तारा या मातृदेवतेचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. सर आता मला म्हणजे थोडंसं सर्च केल्यानंतर 2 स्वरूपात तारा ही मातृदेवता दिसली. एक जसं तुम्ही सांगितलं ग्रीन, रेड, ब्ल्यू तसेही फोटो आहेत आणि त्याबरोबर कालिका माता सारखी सर एक तारा देवी दिसली. तिच्या गळ्यात नरमुंड माळा आहे. नरमुंड माला असणं हे कापालिक संप्रदायाचं लक्षण आहे. म्हणजे मुळात ही तारा बौद्ध धर्मात जरी स्थिरावली असली तर ती कापालिक संप्रदायातून बौद्ध धर्मात गेलेली आहे. कारण बौद्ध धर्मात जेव्हा अनेक संप्रदायाचा समावेश झाला त्या संप्रदायाची वैशिष्ट्य बौद्ध धर्मातील देवतांमध्ये आलेली आहे. आणि मी सांगितलं की इसवी सनाच्या 6व्या शतकात ही बौद्ध धर्मात प्रस्थापित झाली. इसवी सनाचं पहिलं शतक जे आहे ते महायान संप्रदायाचं शतक आहे. आणि विशेषतः अश्वघोष हा जो सम्राट कनिष्काचा जो पुरोहित होता, प्रधान होता, तर त्यांनी महायान संप्रदाय हा वाढवला. त्यामुळे इतर अनेकांचा सहभाग त्यात झाला. म्हणजे त्यामुळं बौद्ध धर्माचे जे मूळ रूप आहे ते काही शिल्लक राहिलेलं नाही. आज असा एक काळ आलेला आहे की अनेक लोक जे बौद्ध स्वतःला मानतात किंवा बौद्ध आहेत ते लोक या बौद्ध स्थळांचं दर्शन करायला जातात, यात्रा करतात. तेव्हा मग त्यांनी प्रभावित होतात ते आणि त्या सगळ्या मातृदेवता ते घरात आणतात. म्हणजे बुद्धाच्या ऐवजी आता इतर मातृदेवता ह्या आता बौद्धांच्या घरात तुम्हाला पाहायला मिळतात. यापुढे बुद्धाचं महत्व कमी होईल आणि अशा मातृदेवताचं महत्व वाढेल. अशा प्रकारे एक धोक्याची घंटाच आहे ही खरं बौद्ध धर्मासाठी. पण ते काही बौद्ध उपासकांना तो धोका काही लक्षात येत नाही. जसं की चीनमध्ये जातात, जपानमध्ये जातात, तिबेट हे प्रामुख्याने महत्वाचं ठिकाण आहे तारा संप्रदायाचं. आणि लेह लद्दाख जो काश्मीरच्या पलीकडला भाग आहे, आता त्याला केंद्रशासित प्रदेश म्हटलं आहे, त्याही ठिकाणी तारेचं स्थान आहे. म्यानमार ज्याला ब्रह्मरिश म्हणतो आपण, किंवा बँकॉक वगैरे, आता श्रीलंका, या सगळ्या ठिकाणी तारा या मातृदेवतेचं महत्व आहे. आणि तिथून प्रवास करून जे लोक येतात घरी ते तिथल्या मातृदेवता घरी घेऊन येतात. ते आजचं वास्तव आहे. तारा या मातृदेवतेला मेंबर ऑफ 10 महाविद्यात असंही म्हटलं जातं काय? म्हणजे ते महाविद्यात मधली एक 10 महाविद्यातली एक ती तांत्रिकांनी मांडली आहे. तो काही बौद्ध धर्माचा भाग नाही आहे. पण मुळात तंत्र धर्म हा बौद्ध धर्माच्या आधीपासूनच प्रचलित आहे. आणि तो वाढला साधारणतः इसवी सनाच्या 6व्या शतकापासून तर 12व्या शतकापर्यंत तो खूप वाढला होता. या काळामध्ये ज्या 10 महाविद्या आहेत त्यातल्या तारा या मातृदेवतेचं जे रूप आहे ते बौद्धांनी स्वीकारलं आणि बौद्धांमध्ये ती अतिशय लोकप्रिय झाली आहे सध्या. सर तुम्ही म्हटलं बुद्धाचं स्थान कमी होईल आणि मातृदेवतांचं स्थान वाढेल असं काही वाटत नाही सर. कारण बुद्धाचं खूप महत्व आहे. गौतम बुद्धांचं सत्य अहिंसा हे सगळं बुद्धांपासून येतं. तर तुम्ही जे सांगितलं ते जर थोडंसं मला हे वाटतंय. नाही तसं नाही आहे. म्हणजे हे कसं तात्विक पातळीवर बुद्धाला सगळ्यांनी स्वीकारलंय की बौद्ध धर्माच्या लोकांनी स्वीकारलं असं नाही. इतरही धर्मामध्ये बुद्धाला महत्वाचं स्थान आहे. पण हे तात्विक पातळीवर झालं. हे तत्वज्ञानाचा भाग झाला. बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे, करुणेचं प्रतीक आहे, मैत्रीचं प्रतीक आहे. आणि ही सगळी प्रतीकं तारेमध्ये आपल्याला दिसतात. पण तारेचा जो कर्मकांडाचा भाग आहे, संप्रदायाची उपासना संप्रदाय आहे, तो मात्र तंत्र संप्रदाय असल्यामुळे आणि तंत्र संप्रदायाचं आकर्षण आपल्याला असतंच. आता आपण दिवा लावतो. हा जो दिवा लावण्याची पद्धत आहे, तुपाचा दिवा, त्याला मग कापसाची वात वगैरे वगैरे, या सगळ्या संकल्पना ह्या
तंत्र संप्रदायाने आणलाय. नारळ फोडणे हा तंत्र संप्रदायाचा भाग आहे. रांगोळी काढणे हा तंत्र संप्रदायाचा भाग आहे. हे सगळ्या जगातल्या सगळ्या धर्मामध्ये कमी अधिक प्रमाणात हा तंत्र संप्रदाय आहे. आता याचं आकर्षण असं आहे की यामुळे माणसाला एका ठिकाणी बसायला एक निमित्त मिळतं. नुसतं तात्विक पातळीवर एखाद्या व्यक्तीला स्वीकारणं किंवा एखाद्या तत्वज्ञानाला स्वीकारणं हे ज्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे किंवा जे विचार करतात, प्रचंड जाऊ द्या, जे तर्कनिष्ठ विचार करतात त्यांना हे शक्य आहे. पण ज्यांच्याकडे तर्काला वावच नाही किंवा जागा त्यांना शक्य नाही, त्यांचा दैनंदिन क्रम असा आहे की पोटा पाण्यासाठी कष्ट करणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि मग शांततेने झोप यावी म्हणून एखाद्या देवतेची उपासना करणे, तर त्यात विचार हा राहत नाही, विचार हा गायब होतो. म्हणून मला जी शंका वाटते किंवा भीतीही वाटते की अशा प्रकारच्या मातृदेवतांचं प्रश्न बौद्ध धर्मात जर वाढलं तर मात्र बुद्धाचं स्थान कमी होईल, बुद्धाचा जो तत्वज्ञानाचा भाग आहे तो नाहीसा होईल. आणि हे मी पाहिलंय, म्हणजे निवड तारेच्या बाबतीत नाही तर आता नागपूरकडे तुम्ही गेलात तर तिथे विक्तू बाबाचं एक महत्व, टाकळघाट नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी विक्तू बाबा हा वेडा होता तसा खरं म्हटलं, म्हणजे चाल दलाय तुरे नावाचा आजार त्याला झाला होता आणि त्या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की तरुण मुलगी दिसली की तिच्या अंगावर तो झडप घालत असतो. म्हणजे हा मानसिक आजार आहे. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला बेड्या घातल्या आणि मग त्याला एका ठिकाणी ठेवलं. तर लोकांनी मग बेडीवाले बाबा म्हणून त्याला महत्व दिलं आणि मग तशा प्रकारचे अनेक बेडीवाले बाबा अवतीभोवती दिसतात आपल्याला, मी पाहिलेलं आहे काही. आणि आज अशी परिस्थिती आहे की आज टाकळघाटला आपण गेलात किंवा अमरावतीला भानखेडा वगैरे या रस्त्यावर मोगरा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये बौद्ध विहार आहे, त्या ठिकाणी मी गेलो होतो. या विष्णुबाबाला मी पाहिलाय प्रत्यक्ष, त्याच्याशी वाद घातलाय मी 77 मध्ये. तर नंतर एक देवयानी देशभ्रतार नावाच्या एक म्हणजे मोठ्या मंत्री होत्या भारताच्या, आपल्या महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री, त्यांनी या विष्णुबाबाला बुद्धाचा अवतार म्हटलं होतं. आणि आजही आपण ठाकरघाटमध्ये गेलात तर त्या ठिकाणी बुद्धाच्या ऐवजी विष्णुबाबाला महत्वाच्या ठिकाणी ठेवलाय. आणि अमरावतीच्या ज्या मी मोगरा या गावाचा उल्लेख केला त्या ठिकाणी तो विष्णुबाबा हा मुख्य मंदिरात आहे, मुख्य बौद्ध विहारात आहे आणि बाहेर बुद्धाची मूर्ती आहे, बुद्धाला स्थान दुय्यम आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये गुणवंत बाबा नावाचा एक बाबा आहे, होता, वारला तो वेडाच होता, पण त्याची मंदिरं आहेत आणि बौद्ध लोक त्याला आपल्या देवघरात स्थान देतात. हे अनेक बौद्धांच्या देवघरात मध्ये त्यांच्या प्रतिमा मी पाहिलेल्या आहेत. हे प्रत्यक्ष आता घडत आहे, मी ज्या काळात जगतोय त्या काळात. त्या तारेचं महत्व वाढलं तर बुद्धाचं महत्व कमी होईल ही शंका व्यक्त केली. ही काल्पनिक नाहीये, ही वास्तविक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं आहे. खरं मग सर, मला आता तारा या मातृदेवतेची मंदिरं भारतात कुठं आहेत किंवा विहार आहेत का, काय कसं जात आहे? नाही, आता मोठी मंदिरं तिबेटमध्येच आहेत तारा मातृदेवतेची आणि लहान लहान मंदिरं अनेक गावांमध्ये आहेत. तुम्ही कोणत्याही गावात गेला, विशेषतः थोडंसं मोठं गाव असेल अमरावती सारखं किंवा यवतमाळ सारखं किंवा मुंबई सारखं, तर त्या ठिकाणी तारा या मातृदेवतेची लहान सहान मंदिरं दिसतात. पण तिबेटमध्ये ती मुख्य ठिकाणी आहे आणि तिचं स्थान जे आहे अतिशय महत्वाचं आहे. आणि चीनमध्ये आहे, जपानमध्ये, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध संप्रदाय, बौद्ध धर्म वाढला, मायन संप्रदाय वाढला, त्या त्या ठिकाणी तारा मात्र पूजिली जात आहे, अजूनही जात आहे. ब्रह्मदेशमध्ये तुम्हाला श्रीलंकेत दिसेल, सिंगापूर, बँकॉक, व्हिएतनाम, हे जी बौद्ध देश आहे बरेच मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म जगातला सर्वात मोठा धर्म मानला जातो, तर त्याच्यामध्ये तारेचं स्थान मात्र आहे. खरं आहे सर. जाणून घ्यायचं होतं भारतीय अशाच एका मातृदेवतेबद्दल, तारा या मातृदेवतेबद्दल तुम्ही खूप सुंदर असं सविस्तर स्पष्टीकरण दिलं. त्याचबरोबर मी श्रोत्यांना सांगू इच्छितो, तुम्ही व्हिडिओ बघत आहात, ऐकत आहात, माहिती महत्वाची. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं प्राजक्त प्रकाशन पुणे, त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही व्हिडिओमध्ये देतच आहोत. त्यांच्याकडून तुम्ही आदिमाया आणि भारतीय मातृदेवतांचा इतिहास, ही भारतीय मातृदेवता ही पुस्तकं मागवू शकता. व त्याचबरोबर ती पुस्तकं ऑनलाईनही उपलब्ध आहेत, ती तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे विश्वकर्मा प्रकाशन पुणे यांच्याकडून प्रकाशित झालेली देवतांची सत्यकथा, सणांची सत्यकथा, असत्याची सत्यकथा ही पुस्तकंही तुम्ही मागवू शकता. त्याचबरोबर जिजाई प्रकाशन पुणे यांच्याकडून ही सरांची भरपूर अशी पुस्तकं तुम्ही मागवू शकता. त्याचबरोबर सर, तुमचं आगामी येणारं पुस्तक त्याबद्दल 2 शब्द सांगता का?
हा, आता जे पुस्तक येणार आहे, आता खूप दिवस झाले ते काम चालू आहे आमचं. ते आहे आशियाई मातृदेवता. त्याच्यामध्ये त्या इनान्नाचा उल्लेख मी केला. तिच्याबद्दल माहित आहे. ईस्टरची माहिती आहे. ईस्टर सोबत अनाहिता आहे जी इराण मधली मातृदेवता आहे, तिची माहिती आहे. सीवांगू जपान मधली, रशियातली कुकुतेनी आणि जपानचा उल्लेख मी क्वानिनचा उल्लेख केला तो आहे. मेरी मॅग्दॅलिन ही एक मातृदेवता आहे ख्रिश्चनामधली, त्या मेरी आहे. तर तिच्याबद्दल डाकिनी बद्दल माहिती आहे. डाकिनी बद्दल मला वाटतं यापूर्वी आपण एक भाग घेतलाय. तर आणखी आता ज्या प्रज्ञापारमितेचा उल्लेख मी जर केला, त्या प्रज्ञापारमितेचाही समावेश त्यात आहे. तर हे पुस्तक आता 2-3 महिन्यात लवकर. अलउज्जा नावाची एक मातृदेवता आहे, इस्लाम मधली आहे. तिचाही उल्लेख त्यात आहे. खरंय. सर, आता हा होता आपला 21वा भाग मराठी दर्शनसाठी भारतीय मातृदेवतांचा इतिहास या मालिकेतील. सर, 22व्या भागात आपण कुठल्या मातृदेवतेबद्दल चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत? आपण प्रज्ञापारमिता या मातृदेवतेची माहिती पाहणार आहोत. आणि ही तारा या मातृदेवतेलाच प्रज्ञापारमिता म्हटलंय. पण प्रज्ञापारमिता नावाची स्वतंत्र ही मातृदेवता ही बौद्धांमध्ये प्रचलित आहे. तिच्याबद्दल आपण 22व्या भागात माहिती पाहणार आहोत. खरंय सर. भेटूया 22व्या भागामध्ये. हे होते डॉक्टर अशोक राणा, इतिहास संशोधक आणि मूर्ती अभ्यासक. श्रोते हो, तुम्ही मराठी दर्शनवर डॉक्टर अशोक राणा हे पॉडकास्ट नक्की फॉलो करा. त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, प्रतिक्रिया कळवा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.